बनवणार आहोत कैरीचे लोणचे। यासाठी आपण 2.5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे कैरीच्या। त्याला मीठ आणि हळद लावून आपण 2 तासासाठी त्या फोडी तशाच राहू दिल्या आहे। त्यानंतर फोडींना जे पाणी सुटलं आहे ते आपण वेगळं काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण लोणच्यामध्ये घालणार नाही आहोत, कारण हे लोणचं जर जास्त काळ टिकवायचं असेल तर त्यामध्ये जास्त पाणी असलं तर ते टिकणार नाही, म्हणून ते आपण बाजूला काढून घेतलेलं आहे। या लोणच्यामध्ये घालण्यासाठी आपण जे साहित्य घेतले आहे ते आता आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेला आहे 100 ग्रॅम गूळ, 1 वाटी मीठ, ही काळी जी आहे ही आहे कलोंजी, त्यानंतर आहे कस्तुरी हळद, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 10 ग्रॅम हिंग, 7-8 लसूण पाकळ्या, इथे बडीशेप घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे। अर्धा पाव आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती थोडी गरम करून घेतली आहे आणि हा आहे रामबंधू लोणचे मसाला। फल्लीचं तेल घेतलेलं आहे आपण अर्धा किलो आणि हे तेल आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे आपण फोडणीसाठी जेवढं गरम करतो तेवढं याला गरम करून घेतलं आहे आणि ते गरम केल्यानंतर त्याला थंड होऊ दिलेलं आहे आणि आता ते आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत। चला तर मग बघूया आपले हे टेस्टी कैरीचे लोणचे। ही सर्व मसाले आपण आता एकत्र करून घेणार आहोत। यामध्ये आता तेल घालून घेणार आहोत। आता हा मसाला आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये आणि त्यामध्ये जो आपला विकतचा मसाला आहे रामबंधूचा लोणचा मसाला तो आपण यामध्ये घालणार आहोत। या मसाल्यामध्ये सुद्धा मोहरीची डाळ असल्यामुळे मी इथे मोहरीची डाळ कमी घेतली होती, ती म्हणजे अर्धा पावच। आपण जर जास्त आवडत असेल मोहरीची डाळ तर 1 पाव डाळसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो। असा हा आपला मसाला रेडी झालेला आहे। आता यामध्ये आपण फोडी घालणार आहोत। ह्या अर्ध्या फोडी यातल्या आपण काढून घेत आहोत आणि नंतर राहिलेल्या आणखी त्यामध्ये पूर्ण काढून घेऊया। आता हे लोणचं आपण या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। ही 2.5 किलोचीच भरणी आहे, यामध्ये हे लोणचं आपण भरून ठेवणार आहोत।